माझे क्रीमचा कमाल आहे. घंटा क्रीमचा कमाल. म्हणजे क्रीम मध्ये फाटला. नवरा घरी आल्यावर पॉकेटवरून असं पैसे असे दाबता का नाही? तुम्ही बड्डेला नाही आले, आम्हाला विचारत होते सगळे. गावात एवढी दहशत आहे ना, आम्ही कुठंच जाऊ नाही. मोदक बघा, मोदक आता तो काही करायला लागेल. आमचा असूनही मोदक केला. मोदक एका कमळ वयस्कर लोक बोलतात ना की कावळे ओरडतात पोटात, तसे याच्या पोटात काय डुक्कर ओरडत होते. हाय गाईज, कशात तुम्ही? वेलकम टू माय व्लॉग आणि नमस्कार. मी आज रेडी नाही आहे, बघू शकता तुम्ही. आणि बरेच लोक मला ना रील्समध्ये बोलत असतात तू फिल्टर लावते, तू गोरी आहेस का काळी आहेस. तर गाईज हे बघा, ही माझी स्किन टोन आहे. मी अशी दिसते विदाऊट मेकअप आणि मी मेकअप करत नाही. आणि बरेच लोक मला बोलत होते का तू काय यूज करते स्किनसाठी. तर मी स्किनसाठी ओले यूज करते. प्रमोशन नाही आहे बट मी करते. आणि मी फक्त एकच क्रीम यूज करते, ती आहे ही. मी फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट असं काही यूज नाही करत. अच्छा. हा सनस्क्रीन बेस टाईपच आहे, कारण की हे UV प्रोटेक्ट आणि म्हणजे सनस्क्रीन टाईपच आहे. बट ठीक आहे, मला हेच आवडतं. आणि मी लग्नाला, बड्डेला, कोणाचे पण काय पण असेल तर मी हे यूज करते. थोडेसे ब्लश लावते, लिपस्टिक लावते, दॅट्स इट. बाकी काही नको आहे मला बस. आणि हेअर्स आपले ओपनच असतात. तर मी आज रेडी होते. आम्ही चाललो आहे चिरनेरला. चिरनेरचे गणपती ना, महागणपती आहेत तिथे दर्शन घ्यायला. मी, अजिंक्य आणि मयूरदा आम्ही तिघं चाललो आहे. आणि तिथेच पंकजला पण भेटू, कारण की पंकजचा गाव येतो. सो चला. तर गाईज मी आता चालली आणि माझ्यासोबत कोण कोण आहे मी दाखवते. हा, आणि आज आहे ना ती मॅनेटरी वाली गोष्ट आहे ना, ती तुटली आहे. कारण की अजिंक्य कुठे बसलं मी दाखवते. अजिंक्य पॅसेंजर सीट आणि गाडी चालवत आहे माझा भाऊस. वा, तुम्हाला माहितीये ना हा कोण आहे? हा तोच आहे जो डिप्रेशन. बहुत सारा डिप्रेशन है मेरे पास. नहीं है, डिप्रेशन से निकाल सकता है वो. गर्ल्स प्लीज कॉन्टेक्ट हिम. बहुत बड़े डिप्रेशन से अभी निकला हूँ, इसलिए अभी बॉडी डोले शोले सब हुआ है मेरा. और गोरा भी हुआ बहुत. हाँ यार, मला ना एक नाही समजला, जेव्हा ना म्हणजे माणूस डिप्रेशन मध्ये होता ना तेव्हा तो काळा होता. हा आता खूपच चिकना झालेला. काय रे, माझे क्रीमचा कमाल आहे. घंटा क्रीमचा कमाल. म्हणजे क्रीम मध्ये फाटला. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. बिलकुल क्रीम वापरू नका हिची, तर एकदम बेकार आहे. त्याचं काही माझ्या हातानच बनवतो ना, ते टबान बनवतो ना मी. तर आम्ही चाललो आता, तिघच आहे. होममेड क्रीम होती ती ओलियाची. आम्ही घरीच बनवून ऑर्डर द्या मला. तशी ती 200ला भेटते, पण मी तुम्हाला 500ला आणून देईल. 25 दिन में पैसा डबल. 300 माझे. माझ्या जवळ तर 250च देईन मी. जास्त खर्च नसतो माझा, मी स्वस्तात भागतो. बघितलं. आणि नेऊन पण देशील का? नाही, डिलिव्हरीचे चार्ज लागतील फक्त. तर अजिंक्य काय बोलतोस, कसं वाटतं आज असं पॅसेंजर सीट मध्ये बसून? मस्त, एकदम आराम. हा, आराम येतो. काय मोबाईल आज सुख लागतो का तुला? हा, जाम सुख. मोबाईल मध्ये का घुसलास? कोण आहे का मोबाईल मध्ये? हा, काय कोण आहे मोबाईल? आम्ही दोघं सोबत असताना तू मोबाईल मध्ये घुसतो. मी असून पण मोबाईल मध्ये कोण आहे? थांबा, आता मोबाईल चेक करायला. जर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर मला ना खरं सांगा की बायका, तुम्ही तुमच्या नवऱ्याचा मोबाईल चेक करता का नाही? आणि नवरा घरी आल्यावर पॉकेटवरून असं पैसे असे दाबता का नाही? कमेंट करून सांगा. 100%. हा, काय वाटतं भाई? पैसे तर काढतात, मोबाईल मध्ये पण चेक करतात. झोपल्यावर का नवराचं झोपला ना का गपचूप ते काय चेक करता का नाही? फक्त येस किंवा एक आहे ना दिल, रेड कलरचा हार्ट असला ना मला समजेल का हा चेक करतात. आणि मुलांना पण जातो, तुम्ही चेक करता का? आणि की मला नाही वाटत मुलं जाम सज्जन असतात, मुलांना मुलींचा नाही चेक करत. मला असं वाटतं की ना पोरं नसतील चेक करत, पण बायका आणि पोरी बॉयफ्रेंडचा आणि हजबंडचा चेक करतच असेल फॉर शुअर. चला, मला कॉमेंट करून सांगा आणि आम्ही पुढे कंटिन्यू करा बघायचं. पुढे दाखवत जातो आम्ही काय करतोय, काय मजा करतोय, आज कोणाकोणाला भेटतोय.
तर गाईज आम्ही आलोय पंकज आणि भक्तीच्या घरी. नमस्कार. आल्याबद्दल तुम्ही बड्डेला नाही आले, आम्हाला विचारत होते सगळे. गावात एवढी दहशत आहे ना, आम्ही कुठंच जाऊ नाही. हे काय झाले? मोदक बघा, मोदक म्हणजे आता खाऊनच जाईन मी. गाईज ते भक्ती बनवते मोदक. दिवे नाही मोदक, तो दिवा मी नाही बनवला. तुम्ही बनवलाय का? बनवला. हे बघा इथे मोदक चालू आहे मस्त मस्त. आता इथे मोदक खाऊनच जाणार, पण आम्ही दर्शन घेऊ, तिथे देवाला दाखवू, मग आम्ही खाऊ. बरोबर ना? हा लवकर कर आणि चल लवकर. मला जायचं पुढे पण तिथे बीच मध्ये. बीच वाडीला येते तू? नको नको, कारण की ह्यांची इथे ना चोऱ्या येत आहेत म्हणून ते येत नाहीयेत. दहशत करून ठेवली. दहशत करून चोरा. आता तुम्ही बघत असाल तर इथे काहीच नाही, फक्त माणसं आहेत फक्त. काहीच भेटणार नाही. जेवायला भेटेल, व्लॉगचा कॉन्टेंट भेटेल आणि तुम्ही एक्सपोज केल्या जातील. म्हणून या घरी नका येऊ. ते पण मला तेव्हा माहिती पडला. मी क्लिअर केला. ही जी तयारी झाली आहे, मी सांगला. सो इथे अक्षता पण ब्लॉगिंग, माझी ब्लॉगिंग चालू आहे. अक्षताला पण सपोर्ट आमच्या घरी. तर गाईज मी मोदक केलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते आज भक्ती किती सुंदर दिसते. बघा पहिले बघा भक्ती, मी तुझी तारीफ केली, आता मोदक दाखवू नको. मी एकदम सुंदर. ती माझी तारीफ करते कारण मी मोदक दाखवते आणि अक्षताला पण मोदक बनवता येतात. अरे अक्षता मोदक बघा. वाव, आमच्या पप्पानी मोदक आणला. अरे नाही येत मला ते, असं बनवता नाही येत रे. हे माझ्या पूर्ण आता तो गाणी करायला लागेल. आमच्या अक्षुनी मोदक केला, मोदक एक कमळ आहे. आमच्या अक्षुनी मोदक केला, थोडा वाकडा थोडा तिरका तरी पण अक्षुनी मोदक केला. कसं बनवलंय रे, पण मी शिकेल. येईल मी तुझ्याकडे क्लासेस घ्यायला. पुरणपोळी येतात तुला? मग मला शिकव. मी काय बोलते, काय म्हणजे तुम्ही दोघी इथं राहा, हा. आम्ही तिकडे राहू. चालेल. चालाक ब्रो, चालाक. माणूस कोणते खाली चोरा आम्हाला नेणार नाही. ते पण करू शकतो आपण. यांना दोघीने कलंबोलीला ठेवू, हा. आम्ही इकडे येऊ. असं चालू शकतं. वा रे वा. आणि बघा आम्ही बर्थडे मिस केला, फुल एन्जॉय करत होतो बर्थडेला भाई. मग तो ब्लॉग बघतोय. आम्ही ब्लॉग. तर गाईज आम्ही पोहोचलो इथे गणपतीच्या इथे आणि भक्ती आहे आणि भक्तीने आणल्यात मस्त मोदक बनवून. फर्स्ट टाइम आलो मंदिरात. फर्स्ट टाइम आलाय, आम्ही सेकंड टाइम आलोय. घरी राहिली हो, आता तिचा ताट पण घरीच राहिला. किती आरत्या होत्या? अशा आरत्या किती? हे असं काय बोलतात भाऊजी? भाऊजी काय बोलतात? नारळ दूध.
चला बाय बाय. जाऊन गेला असता तो बरा झाला असता. नाही ठीक आहे आम्ही जातो आता. ती पण तिथे बिझी. आम्हाला लय वाईट वाटते. काय नाही रे जा. तू भी सध्या उपाशीच आहे. पांड्या तेरे जुदाई का गम सही लूंगा. बाय 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 भक्ती. बाय. हा चाललो बाय बाय. चल सॉरी चला बाय बाय. तर गाईज आम्हाला जाम भूक लागलेली म्हणून आम्ही आले आहोत शशी वडापाव. पनवेलचा एकदम फेमस वडापाव आणि यम्मी वडापाव खायला आलोय. तर गाईज आम्ही का आलोय माहितीये का इथून? आम्ही उरणशी पनवेलला आलो. ते पण कशासाठी माहितीये का? या आमच्या अजिंक्य पाटीलला खूप भूक लागली होती. हा जरा तोंड दाखव बघू. खूप भूक लागली होती त्याला. हा उंदीर धावत होत म्हणून आम्ही आलो. लोकांच्या पोटात असे बोलतात का, वयस्कर लोक बोलतात ना की कावळे ओरडतात पोटात, तसे याच्या पोटात काय डुक्कर ओरडत होते. आणि आले आले बघा आम्हाला 2 सेकंड नाही झाला तर 2 प्लेट. दोन प्लेट बघा. आम्हाला 1 प्लेट नाही भेटली, त्याला 2 प्लेट भेटते. माझी के काय खाऊन घे. तुमची रिएक्शन काय? काय रे काय नाही राहू द्या. आम्हाला पण भूक लागली. आम्ही पण एन्जॉय करतो. चला बाय बाय टाटा गुड बाय गया.